नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. सुरक्षा रक्षकाला धमकी देऊन मागितली खंडणी, आरोपी फरार. पातूर तालुक्यात गावगुंडांचा धुमाकूळ. विठ्ठल रिफाइंड तेल मध्ये भेसळ प्रकरण गुलदस्त्यात. अन्न व औषध प्रशासनाचे हेतुपुरस्सर दुर्लक्ष. कारंजा तहसील कार्यालयासमोर एका खासगी वाइंडरवर प्राणघातक हल्ला, आरोपी फरार. कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाला मिळाला विक्रमी भाव, शेतकऱ्यांना दिलासा. इयत्ता 10वीच्या परीक्षेला झाली सुरुवात. जिल्ह्यात 25,000हून अधिक विद्यार्थी बसले परीक्षेला. आता सविस्तर बातम्या. एका सिक्युरिटी गार्डला 10,000 रुपयांची खंडणी मागत मारहाण करण्यात आली आहे. 2 गावगुंडांनी नोकरी करायची असेल तर 10,000 रुपये हप्ता दे असा तगादा लावत सिक्युरिटी गार्डला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हा थरारक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातल्या भंडारस गावात हा प्रकार घडलाय. या प्रकरणी पातूर पोलिसांनी या दोन्ही गावगुंडांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. अकोला शहरात चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला होता. तब्बल 9 ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहे. या घटना ताज्या असतानाच आता अकोला जिल्ह्यातील पातूरगाव गुंडांकडून खंडणीचाही प्रकार समोर आला आहे. कैलास बगाडे आणि बिस्मिल्ला खान या 2 गावगुंडांनी हेमंत यादव नामक सिक्युरिटी गार्डला नोकरी करायची असेल तर 10,000 रुपये दे असा तगादा लावला होता. रात्री हे दोघे जण जिथे सिक्युरिटी गार्ड यादव काम करतोय त्या ठिकाणी गेले आणि त्याला मारहाण केली. या मारहाणीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून या प्रकरणी पातूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हे दोघेही गावगुंड सध्यास्थित फरार आहे. त्यांचा शोध सुरू आहे. बार्शीटाकळी तालुक्यातील एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान विठ्ठल ब्रँड रिफाइंड सोयाबीन तेलामध्ये भेसळ असल्याची तक्रार येथील गावकऱ्यांनी 16 फेब्रुवारी रोजी अन्न व औषध प्रशासनाकडे केली होती. या संदर्भात वृत्त सुद्धा प्रकाशित करण्यात आले. या भेसळयुक्त तेलाच्या महाप्रसादामुळे काही नागरिकांना बाधा सुद्धा झाली. गेल्या 15 दिवसांपूर्वी तक्रार केल्यानंतरही या संदर्भात अन्न व औषध प्रशासनाने कोणत्याही प्रकारची कारवाई केली नसल्याने यामध्ये कुठेतरी पाणी मुरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. बार्शीटाकळी तालुक्यातील धामणगाव येथील विठ्ठल रिफाइंड सोयाबीन तेलामध्ये भेसळ असल्याची तक्रार केल्यानंतरही कोणतीही कारवाई झाली नाही. अन्न व औषध प्रशासन अधिकारी यांना विचारण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडूनही कुठल्याही प्रकारचे योग्य उत्तर देण्यात येत नसल्यामुळे या कंपनीला वाचविण्याचा प्रयत्न तर होत नाही ना, असा संशय तक्रारदाराने व्यक्त केला आहे. तक्रारदाराकडे विठ्ठल रिफाइंड सोयाबीन तेल कंपनीच्या 2 तेलाच्या कॅन विकत घेतल्याची रीतसर पावती असून यामध्ये असलेल्या भेसळचे व्हिडिओ शूटिंग सुद्धा आहे. पुराव्यानुसार तक्रार केल्यानंतरही संबंधित विभाग यामध्ये कुठल्याही प्रकारची दखल घेण्यास तयार नाही. विशेष बाब म्हणजे या संदर्भात जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे सुद्धा तक्रार करण्यात आली आहे, परंतु त्यांनीही याकडे दुर्लक्ष करणे हे कितपत योग्य आहे असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. संबंधित कंपनीद्वारे अजूनही भेसळयुक्त तेल विक्री सुरू असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. त्यामुळे अशा भेसळयुक्त तेलातून पुढे एखादी मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा या कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्याची गरज आहे, अशी मागणी बार्शीटाकळी तालुक्यातील धामणदरी येथील नागरिकांमधून होत आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे तहसील कार्यालयासमोर काम करणाऱ्या एका खासगी वाइंडरवर धारदार शस्त्राने अज्ञात इसमाने हल्ला करून गंभीर जखमी केले. यामध्येच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर अज्ञात आरोपी फरार झाला असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे तहसील कार्यालयासमोर अत्यंत गर्दीच्या ठिकाणी 1 मार्च रोजी दुपारी एका अज्ञात इसमाने हरिश्चंद्र विलास मेश्राम या खासगी वाइंडरवर धारदार शस्त्राने हल्ला करून गंभीररित्या जखमी केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला हरीश मेश्राम याला कोणीही उचलण्यास तयार नव्हते. या घटनेची माहिती मिळताच कारंजा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन हरीश मेश्राम याला ग्रामीण रुग्णालयात भरती केले असता या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर मृत घोषित केले. मृत हरिश्चंद्र मेश्राम हा कारंजा तालुक्यातील मेहा गावातील रहिवासी असून त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करणारा तो अज्ञात इसम कोण आणि कोणत्या कारणाने हा हल्ला करण्यात आला याबाबत अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे.
या संदर्भात कारंजा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून त्या अज्ञात हल्लेखोराचा शोध पोलीस घेत आहे। या घटनेमुळे मात्र कारंजा शहरात खळबळ उडाली आहे। अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यावर्षी कापसाला 8,200 रुपये प्रति क्विंटल विक्रमी भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून येणाऱ्या काळात कापसाच्या भावात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे। विदर्भातील कापसाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकोट बाजार समितीत 8,200 रुपये प्रति क्विंटल भाव कापसाला मिळाला आहे। त्यामुळे काहीशा प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। यंदा सुरुवातीपासूनच कापसाचे दर कमी असल्याचे चित्र आहे। तरीही अनेक शेतकऱ्यांनी जानेवारीपर्यंत भाव वाढ होण्याची वाट पाहिली, मात्र भाव वाढ होत नसल्याने शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात कापसाची कवडी मोल दराने विक्री केली। दरम्यान काहींनी भाव वाढ होण्याची प्रतीक्षा करीत कापसाची साठवणूक केली। दरम्यान 22 फेब्रुवारी नंतर कापसाच्या दरात 500 ते 600 रुपयांनी वाढ झाली असून अकोट बाजार समिती 8,000च्या वर विक्रमी दर मिळाला आहे। तर जिल्ह्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये भाव 7,500 पर्यंत आहे। यंदा राज्यात देखील कापसाचा पेरा घटला, त्यात हवामानातील बदलामुळे पिकांना फटका बसला। त्यात आणखी भर टाकली ती गुलाबी बोंड अळीने, त्यामुळे कापसाची प्रत देखील खालावली असून उत्पादन देखील घटल्याचे सांगण्यात येत आहे। येणाऱ्या काळात कापसाच्या भावात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे। अकोला जिल्ह्यातील 119 केंद्रांवर आजपासून इयत्ता 10वीच्या परीक्षांना सुरुवात झाली। या परीक्षा केंद्रांवर नियमित 25,651 विद्यार्थी परीक्षा देत आहेत। 10वीच्या परीक्षेसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे। 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांना RRC नेटवर्कच्या वतीने हार्दिक शुभेच्छा। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या 10वीच्या परीक्षा आज शुक्रवार 1 मार्च पासून सुरू झाल्या। यंदा अकोला जिल्ह्यात 119 परीक्षा केंद्रांवर नियमित 25,651 विद्यार्थी परीक्षा देत आहेत। 10वीच्या परीक्षेसाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठी 7 भरारी पथके नियुक्त करण्यात आली। तर विद्यार्थ्यांनी तणावमुक्त होऊन कॉपीमुक्त परीक्षा द्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। परीक्षा सुरू होण्यापूर्वी पेपर बाहेर जाण्याच्या प्रकारांना आळा बसण्यासाठी एका परीक्षागृहात 25 विद्यार्थी राहणार आहेत। परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी 10 मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरित करण्याची सुविधा या परीक्षेपासून रद्द करण्यात आली आहे। वेळ लक्षात घेऊन यंदा परीक्षेसाठी 10 मिनिटे जादा वाढवून देण्यात आले आहे। परीक्षेकरिता विद्यार्थ्यांना प्रथम सत्रासाठी सकाळी 10:30 वाजता परीक्षागृहात प्रवेश मिळणार आहे, तर 10:40 विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका देण्यात येतील। 11 वाजता प्रश्नपत्रिका मिळणार आहे। परीक्षागृहात 30 मिनिटांपर्यंत उशिरा येण्याची सुविधा होती, परंतु आता ही सुविधा बंद करण्यात आली आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे लागणार आहे। एकंदरीत 10वीची परीक्षा पाहता शहरातील सर्वच परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांसह पालकांची गर्दी दिसून आली। ही परीक्षा शांततेत व्हावी या उद्देशाने पोलीस प्रशासनाच्या वतीने तगडा बंदोबस्त करण्यात आला आहे। 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांना RRC न्यूजच्या वतीने उज्ज्वल यशाकरिता शुभेच्छा। संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांचा 3 मार्च रोजी प्रगट दिन साजरा होत आहे। प्रगट दिन महोत्सव पाहता तथा दर्शनाकरिता येणाऱ्या लाखो भाविकांची सुविधा व्हावी या उद्देशाने शेगाव संस्थांच्या वतीने विशेष तयारी करण्यात आली आहे। प्रगट दिनानिमित्त संपूर्ण मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने सजविण्यात आला आहे, त्यामुळे मंदिराची शोभा अधिकच वाढली आहे। शेगावीचा राणा सद्गुरू संत गजानन महाराजांचा 3 मार्च रोजी प्रगट दिन महोत्सव साजरा होत आहे। त्याकरिता लाखो भाविक श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी संतनगरी शेगावात दाखल होतात। गुरुभक्तीचा हा महिमा मोठा आहे, ज्याचा अनुभव लाखो करोड भक्त घेतात। महाराजांवर श्रद्धा ठेवणाऱ्या भक्तांचे संकट दूर होतात अशी भावना सर्व भक्तांमध्ये आहे। श्री संत गजानन महाराज संस्थांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही प्रगट दिन उत्सवाची तयारी सुरू करण्यात आली आहे। श्री महारुद्र स्वाहाकार याग पूजन विविध धार्मिक कार्यक्रमासोबतच भजनी दिंड्यांचे आगमन शेगावात होत आहे। सकाळी मंदिर परिसरामध्ये काकडा आरती, दुपारी हरिपाठ, प्रवचन तथा रात्री 8 वाजता विविध हरिभक्त परायण महाराजांची कीर्तनं आयोजित करण्यात आली आहेत। श्री महारुद्र स्वाहाकार या पूजन संस्थांचे सेवाधारी विश्वस्त यांच्या हस्ते करण्यात आले। श्रींचे मंदिर परिसर केळी आणि आंब्याच्या पानांनी सजविण्यात आले आहे। यासोबतच संपूर्ण मंदिर परिसराला अत्यंत आकर्षक विद्युत रोषणाईने सजविण्यात आले आहे, त्यामुळे रात्रीच्या वेळी मंदिराची शोभा अधिक वाढली आहे।
शेगाव अकोला पायदळवारी मार्गावर विविध सामाजिक संघटनांद्वारे पायदळ जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी विविध स्टॉल्स लावण्यात येत आहेत, तर मंदिर प्रशासनाच्या वतीने प्रगट दिन दिवशी शेगावात येणाऱ्या लाखो भक्तांकरिता विशेष तयारी सुरू करण्यात आली आहे। एकंदरीत 3 मार्च रोजी होणारा प्रगट दिन महोत्सव पाहता संतनगरी सजली असून ज्या संतनगरीमध्ये गजानन महाराज प्रगट झाले, ज्या नगरीत त्यांनी उष्ट्या पत्रावळीवर जेवण केले, आज या शेगाव नगरीत लाखो भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात। त्यांच्या दरबारात हत्ती नतमस्तक होतात। त्यांच्या दरबारामध्ये नतमस्तक होण्यासाठी संपूर्ण राज्यातून भाविक येतात। हेच संतश्रेष्ठाचे खरे वैभव आहे। अकोला शहरातील गोरक्षण रोड परिसर स्थित जलसंपदा कार्यालयाच्या कंपाऊंड जवळ व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी घाण कचरा टाकण्याचे कार्य सुरू केले आहे। त्यांना मनाई केल्यानंतरही हे व्यावसायिक मनमानी करीत आहेत। ही बाब पाहता अतिक्रमण करून घाण पसरवणाऱ्या या व्यावसायिकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे। जलसंपदा कार्यालयाच्या आवाराबाहेर व्यवसाय करीत असलेल्या किरकोळ चहा नाश्ता विक्री करणारे व्यावसायिक कचरा टाकत असल्याने सदर कार्यालय परिसरात दुर्गंधी निर्माण झाली असून सर्वत्र अस्वच्छता दिसून येत आहे। या ठिकाणी बहुतांश भागात बाहेरील मद्यप्राशन करणारे नागरिक कार्यालयाच्या कंपाऊंड वॉलच्या आतमध्ये रात्रीच्या वेळी मद्यप्राशन करतात। त्यामुळे दारूच्या बॉटल्स सुद्धा या ठिकाणी फेकल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे। याबाबत अनेकदा जलसंपदा विभागाच्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी सदर हॉटेलधारकांना माहिती दिली, परंतु त्यांचे कार्य जैसे थे दिसून आले। याबाबत गांभीर्याने दखल घेत महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी होत आहे। सर, इथं जे आमचं जे इरिगेशन डिपार्टमेंटचं पूर्ण जेवढं काही कार्यालय वगैरे आहे, आमचं शासकीय निवासस्थान आहे आणि आमच्या शासकीय निवासस्थानाच्या समोर जेवढ्या काही गाड्या वगैरे लागतात महानगरपालिकेच्या हद्दीत, तर ते तिथले जे कचरा वगैरे आहे तर ते कचरा गाडीत न टाकता तर ते आमच्या म्हणजे जे आमच्या डिपार्टमेंटची जी भिंत आहे त्याच्या आतमध्ये टाकतात। पत्रवाळ्या म्हणा, द्रोण म्हणा, त्याच्यानंतर तिथं दारूच्या बॉटलासुद्धा हे सर्व आमच्या ऑफिसच्या भिंतीच्या आतमध्ये टाकतात। हे कितपत योग्य आहे? काय मागणी आहे आपली? महानगरपालिकेनं कारवाई करायला पाहिजे त्याच्यावर। अकोला शहरात 3 मार्च रोजी संत श्री गजानन महाराजांच्या प्रगट दिन उत्सवाची तयारी सुरू झाली असून सर्व श्री गजानन महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। डाबकी रोडवरील श्री संत गजानन महाराज मंदिरात अखंड हरिनाम पाठ व सामूहिक विजय ग्रंथ पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे। संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांचे भाविक भक्त अकोला शहरात मोठ्या प्रमाणात आहेत। यासोबतच शहरात विविध भागात संत श्री गजानन महाराजांची मंदिरं बांधण्यात आली आहेत। या मंदिरांमध्ये श्रींचा प्रगट दिन उत्सव पाहता विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। डाबकी रोडवरील संत श्री गजानन महाराज मंदिरात प्रगट दिन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे। या निमित्ताने श्री गजानन महाराज विजय ग्रंथ, सामूहिक पारायण सोहळा, अखंड हरिनाम पाठ, भागवत सप्ताह, अभिषेक पूजन व हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे। हरिभक्त परायण भास्करराव महाराज टेकाळे यांच्या सुमधुर वाणीतून दररोज भागवत सप्ताहाचे निरूपण केले जात आहे। यासोबतच 3 मार्च रोजी प्रगट दिन सोहळ्याला सकाळी प्रगट दिन अभिषेक पूजा, विष्णू सहस्त्रनामावली जप पूर्ण होतील। होम पूजा व दुपारी काल्याचे कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। तर त्यानंतर प्रगट दिनानिमित्त प्रमुख मार्गावरून पालखी सोहळा काढण्यात येणार आहे। या कार्यक्रमाचा मोठ्या संख्येने भाविक भक्त लाभ घेत आहेत। पश्चिम बंगालच्या संदेशखाली परिसरात महिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करीत भाजपा महिला आघाडीच्या वतीने शहरातील ओपन थिएटर समोर जोरदार निदर्शने करण्यात आली। पश्चिम बंगालमधील संदेशखाली भागामध्ये मागील काही दिवसांपासून महिलांवर अत्याचार करण्यात येत आहे। या परिसरामध्ये अनेक ठिकाणावर महिलांना मारहाण करण्यात आली आहे। पश्चिम बंगाल सरकारसोबतच पोलिसही या संदर्भात कोणतीही कारवाई करण्यास तयार नाही। या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीकरिता तथा ममता बॅनर्जी सरकारचा विरोध करण्यासाठी भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने शहरातील खुले नाट्यगृहासमोर आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात सहभागी असलेल्या भाजपा महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ममता बॅनर्जी विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करीत दोषी आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस,
द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम, सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. सुरक्षा रक्षकाला धमकी देऊन मागितली खंडणी, आरोपी फरार. पातूर तालुक्यात गावगुंडांचा धुमाकूळ. विठ्ठल रिफाइंड तेल मध्ये भेसळ प्रकरण गुलदस्त्यात, अन्न व औषध प्रशासनाचे हेतुपुरस्सर दुर्लक्ष. कारंजा तहसील कार्यालयासमोर एका खासगी वाइंडरवर प्राणघातक हल्ला, आरोपी फरार. कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाला मिळाला विक्रमी भाव, शेतकऱ्यांना दिलासा. इयत्ता 10वीच्या परीक्षेला झाली सुरुवात, जिल्ह्यात 25,000हून अधिक विद्यार्थी बसले परीक्षेला. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.